दिल्ली स्फोटाचा संबंध आता थेट मुंब्र्यापर्यंत पोहोचलाय, पण तो कसा सांगते. अलीकडे पुणे एटीएस कडून पुण्यातील झुबेर हंगेरकर या सॉफ्टवेअर इंजिनियरला अल कायदा आणि अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट्स सारख्या भारताने बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनाशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. झुबेरच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनंतर महाराष्ट्र एटीएसने मुंब्रा आणि कुर्ला येथील अनेक ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत मुंब्रा येथील इब्राहिम अबिदी नावाच्या एका शिक्षकाला ताब्यात घेण्यात आलं. हा शिक्षक गेली बरीच वर्ष एका शाळेत उर्दू प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. त्याचबरोबर झुबेर आणि इब्राहिम हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचंही स्पष्ट झालंय. महाराष्ट्र एटीएसच्या छाप्यात या दोघांकडून सापडलेल्या वस्तूंमध्ये अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट्स या संघटनेबद्दलची माहिती असलेले डिलीट केलेल्या फाईल्स, अल कायद्याचा संस्थापक आणि दहशतवादी ओसामा बिन लादेन याने ईदला केलेल्या भाषणाचा उर्दू अनुवाद केलेलं पत्रक, त्याचबरोबर AK-47 चालवण्याचे प्रशिक्षण आणि घरच्या घरी बॉम्ब कसा बनवायचं याची माहिती देणारं इन्स्पायर नावाचं एक मासिक यांचा समावेश आहे. त्याचबरोबर एटीएसला मिळालेल्या झुबेरच्या जुन्या फोनमध्ये 5 आंतरराष्ट्रीय फोन नंबर सापडलेत. यापैकी 2 नंबर सौदी अरेबियाचे आहेत, तर पाकिस्तान, कुवेत आणि ओमान या देशातील प्रत्येकी एक फोन नंबर आहे. त्यामुळे आता या दोघांचा दिल्ली स्फोट आणि व्हाईट कॉलर मॉड्यूलशी संबंध आहे की काय असा प्रश्न निर्माण होतोय.